हॅलो, हॅलो. चेक. मंडळी नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय स्वर्गीय जानू दादाजी पाटील याच्या स्मरणार्थ माऊली चषक 2026 आयोजक आपण पाहतो कैलास पाटील, सुपेगाव फांटीम आणि श्रावणी इलेवन पीएनजे यांच्या संयुक्त आयोजनाने आपण ही संपूर्ण स्पर्धा सध्या पाहतोय. वेळ लागेल. 4 षटकांची मॅच आहे, त्यामुळे 3 षटकं जे आहेत ते तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. जर नाही झाला तर मग एक खेळाडू जो आहे तो एनी हाऊ तुम्हाला इन्फ्लुएन्स आतमध्ये घ्यावं लागेल. सो स्ट्रिक्टली आज आपण पहिला दिवस ओपनिंग दिवस होता, त्यामुळे थोडं लेट चालू आहे शेड्यूलपासून. आपण 1.5 ते 2 घंटे लेट आहोत. आपल्याला तो टाईम कव्हर करायचा आहे. सो विनंती करेन की आपण वेळ जी आहे ती वाचून खेळायचा प्रयत्न करा. अदरवाईज मग जेव्हा मॅच अंतिम चरणामध्ये असेल तुम्हाला षटकं कापले जातील. सो या सगळ्या गोष्टींना तुम्हाला फॉलो करावं लागेल आणि स्ट्रिक्टली जसा पहिला बॉल पडेल टायमिंग लागलं जाईल. 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल. 15 मिनिटामध्ये 3 षटकं तुम्हाला कंप्लीट करायचेच आहेत. आणि आवळे टीमचे कॅप्टन आपण आयोजकांपर्यंत जोडा. जनमान आवळे. सेकंड मॅच आजच्या दिवसातील आपण पाहतो जनमान खोनी बी आणि छोटा इलेवन महापोली या दोन संघांमध्ये मॅच आहे. टॉस जिंकला आणि टॉस जिंकून सर्वप्रथम तर डिसाईड केलं आहे. खोनी संघाने फिल्डिंग घेतली आहे. इन्व्हाइट केलं आहे महापोली संघाला, छोटा इलेवन महापोली संघाला बॅटिंग करण्याकरिता. ओपनिंग प्लेयर्स आघाडीची जोडी सुशांत आणि हर्षद आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज प्रणील. बोला तयार. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल ऑप्शनचा भरपूर बाहेर होता आणि त्यानंतर डॉटपासून सुरुवात केली. वाईड यॉर्कर, चांगलं एक्झिक्युशन आहे. योग्य पद्धतीने बॉलला हाताळलं गेलं. ऑप्शनचा बाहेर लेन ठेवली आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. सुरुवात डॉटपासून झाली. बोला तयार. ओहो, दांडी गोल. बॅटर परतेल, पण अंपायरचा इशारा काय तो पहा. हा नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंग हा नो बॉल हाताळलाय. पाय पुढे गेला होता. बॉल परफेक्ट हाताळलेला. हा ॲक्शन रिप्ले आपण पाहतो टीव्ही स्क्रीनवरती. अगदी बरोबर बॉल होता. टप्पा पडल्यानंतर यशांवरती जाऊन पोहोचला जरूर, पण ओव्हर स्टेपिंगचा अंपायरचा इशारा राजेंद्र बजागे सरांना आपण पाहतो आणि तो नो बॉल झाला. म्हणजे एकंदरीत जिथे विकेट आला असताना तिकडे एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव आले. नो प्लस वन अशा 2 धावा मिळाल्या आणि येणारा पुढचा बॉल फ्री हिटचा देखील आहे. टोटल धाव फलकावरती एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. प्रणीलकडनं थोडी चुकी पाहायला मिळाली. 2 धावा फलकावरती आणि त्याचबरोबर येणारा पुढचा बॉल फ्री हिटचा देखील आहे. गावदेवी स्पोर्ट्स पीएनजी आणि जय दुर्गा विश्वगड फर्स्ट हाफ क्लिअर करायचा आहे. ओके. भावेश इलेव्हन, कासपाडा चावे, भविष्य इलेव्हन आणि विजेता संघ मागच्या मॅचचा अर्थात दत्तकृपा धोंडा वडवली. आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. एकंदरीत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती आपण 2 धावा पाहतोय. शॉर्ट बॉल थोडा बाउन्स होताना आपण पाहिला आणि त्यानंतर सरळ निघून गेले रक्षकाच्या हातामध्ये. एक चांगली बाब पाहायला मिळाली आतापर्यंत. प्रणीलचे बॉलिंगचा विचार केला तर फार जास्त त्याने बॅटरला चान्स दिले नाही आहे, संधी नाही निर्माण करून दिली. ऑप्शनच्या बाहेर ठेवतो बॉल आणि बॅटला लागून अजून एकही धाव आलेला नाही आहे. ऑन साईडला खेळायचा आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय. फिल्डर आहेत पाठीमागे, अडवतील. फेकी करेपर्यंत आता वैयक्तिक खातं या बॉलवरती उघडलं गेलं आणि टोटल 2 धावा पळवल्या गेल्या आणि या 2 धाब्याच्या मदतीनं धाव फलकावरती टोटल 4 या कडवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. जिथे 4 बॉलचा चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिला डॉट, त्यानंतर नो बॉल आला ज्याच्यावरती क्लीन बोल्ड झाला होता बॅटर, पण त्याला एक संधी मिळाली. फ्रीडचा बॉल डॉट आला, त्यानंतर पुन्हा एक डॉट आला आणि आता या बॉलवरती टोटल 2 धावा घेतल्या. म्हणजे एकंदरीत टोटल या गोलंदाजाने 5 बॉल फेकले, ज्यामध्ये फेअर 4 डिलिव्हरीज आहेत आणि 4 धावा त्याने वैयक्तिक आतापर्यंत खर्च केल्यात. सेकंड लास्ट बॉल.
दरम्यान माऊली ग्रुपचे सदस्य सन्माननीय सचिनजी वाकडे साहेबांचे इथे शुभागमन झालं. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. आणखी एक डॉट बॉल, पाचवा देखील डॉट बॉल पाहायला मिळाला. आता शेवटचा अंतिम बॉल आता आपण पाहतोय या षटकातील पॉवर प्लेचं षटक आहे. लास्ट बॉल हवेमध्ये प्रहार केलाय. ऑन साईडला वाईडिश लॉंगरला फिल्डर आहे जरूर तिकडे, पण कॅच थोडी कठीण होती. ड्रॉप देखील झाली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा 4 चौकार. षटकाची समाप्ती पाहायला मिळाली आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर षटक क्रमांक पहिलं जिथे समाप्त झालं 8-0 अशी आपण परिस्थिती पाहतोय. छोटा 11 महापोली संघ प्रथमतः बॅटिंग करतात. खोनी संघाने जर्मन खोनी संघाने टॉस जिंकला आणि डिसाईड फिल्डिंग केलेली. युजली आपण जेव्हा लिमिटेड ओव्हर्सचा मॅच पाहतो त्यावेळेस त्या प्रकारचे डिसिजन पाहत असतो. सो प्रथमतः टॉस घेऊन फिल्डिंग डिसाईड करतात, जेणेकरून सेकंड इनिंगमध्ये जेव्हा दुसऱ्या डबामध्ये उतरतील तेव्हा एक टार्गेट डोळ्यासमोर असेल. भविष्य 11 कासपाडा चावे टीमचे कॅप्टन आणि दत्तकृपा धोंडा वडवले टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे आणि त्या टीममधला विजेता आणि या टीममधला विजेता अशी नेक्स्ट मॅचच्या नंतरची मॅच असेल. सचिन माऊली पिंपलास यांचं इथे शुभागमन झालं. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. माऊली चषक 2026 मध्ये स्वर्गीय जानू दादाजी पाटील यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय आणि आपलं सहर्ष स्वागत आहे. फलकावरती धावा आतापर्यंत षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. 8 धावा फलकावर आहेत. हवेमध्ये खेळल्यात उंचीवरती, भरपूर उंच आहे आणि आता पोहोचले फिल्डर तिकडे. वेदांत होते का? वेदांत होते आणि वेदांतने कॅच कंप्लीट केली आहे. धक्का क्रमांक पहिला. अंक पहिला बसत असताना 8 आकड्यावरती पहिलं षटक चांगलं थोडं दबावात गेलं. खरं तर पहिल्या षटकामध्ये प्रेशर टाकायचं काम केलं होतं गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये आपण प्रणीलला पाहिलं आणि त्यानंतर या षटकामध्ये पहिलाच बॉल फिल्डिंगवरती आपण जीतला पाहत होतो बॉलिंग करत असताना आणि वेदांतने कॅच कंप्लीट केली आहे. याआधी देखील वेदांतने एक प्रयत्न केले होते पण त्याच्या आवाक्यापासून ती कॅच दूर राहिलेली. पण इथे आता सरळ सोपी कॅच हातामध्ये आणि आता अनुष आलेत नवीन बॅटर. डावकुराताचा बॅटर आहे जो बॅटिंग स्ट्राईक रेंडवर. 8-1 अशी परिस्थिती. पहिल्या डावाचा खेळ सध्या तरी चालू आहे. बॉल तयार होता. हो चांगला बॉल आहे ऑप्शनच्या बाहेर. वेगही चांगला होता, टप्पाही चांगला होता आणि नियंत्रणामध्ये हा बॉल एक्झिक्यूट केला गेला डॉटच्या स्वरूपामध्ये. सुपर चांगली डिलिव्हरी. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं यष्टीरक्षकाच्या सरळ हातामध्ये विसावला गेला आणि त्यानंतर आणखी थोडा दबाव टाकायचा, दबाव वाढवायचा. कारण की बघा एक विकेट आला ना जेव्हा पण तेव्हा बॉलर्स प्रयत्न हेच करतात की मग त्याच्या पाठोपाठ आणखी 1-2 विकेट यावे, जेणेकरून ती मॅच जी आहे ती कंट्रोलमध्ये ठेवता येईल आणि त्याच प्रयत्नामध्ये भरपूर जास्त ती जास्त वेग देण्याचा प्रयत्न. अंपायरचा इशारा काय येतोय तर या सिडीज व्हाईट बॉल. मी तर म्हणेन की थोडं भाग्यशाली राहिलाय बॅटर, बॉलर थोडा भाग्यशाली राहिला, कारण की आणखी जास्त हाईड किंवा शरीरावरती बॉल केला असता तर कदाचित हा नो बॉल देखील येऊ शकला असता. पण स्टम्पच्या त्या बाजूला पडला, त्याच्यामुळे तो अंपायरचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला गेला की वाईड. आतमध्ये बॉल असता तर कदाचित नो बॉल पाहायला मिळाला असता. पण एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव वाढली आणि धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचतात 9 आकड्यावरती. एक विकेट गमवत असताना छोटा 11 महापोली संघ बॅटिंग करत आहे सर्वप्रथमतः.
पुन्हा फुल टॉस ऑप्शनच्या भरपूर बाहेर. अंपायर्स वळतील एक धाव तर कंप्लीट केली आहे 22च्या स्वरूपामध्ये. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. एक्स्ट्राच्या स्वरूपात आता धावा दिल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती विकेट आला. त्यानंतर लेफ्ट हँडेड बॅटर जसा आला एक्स्ट्राच्या स्वरूपात एक डॉट बॉल फेकला होता, पण त्यानंतर 2 एक्स्ट्रा बॉल फेकलेत. इंटेन्शन तर क्लिअर दिसतं गोलंदाजाचं की ऑप्शनच्या बाहेर बॉल ठेवायचं, जे की प्लॅनिंग चांगले आहेत. पण भरपूर जास्त बाहेर चालले आहेत, भरकटत आहेत. थोड्या आतमध्ये यावं लागेल. पुन्हा गोलंदाज यार पाठ टाकायचा होता, स्वीप केला बॉलला आणि त्यानंतर बॅकवर्ड ऑफ दी स्कोअर लेगला भरपूर वेगाने निघून जाईल. सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. धावा फलकावरती या षटकामध्ये तो मोमेंट तुटताना थोडंसं दिसलंय. छोट्या 11 महापुली संघाकडे शिफ्ट होतोय हा खरं तर मोमेंट सध्या तरी. चांगला बॉल ड्राईव्ह करायचा होता. थोडं शफल आणखी झाले असते तर कदाचित बॅटवर आला असं, कारण की ऑफ भरपूर जास्त बाहेर बॉल होता आणि त्याच्यामुळे हा डॉट बॉलची समाप्ती. हा अक्षर रिप्ले पण पाहतोय. एक पाऊल पुढे हवा होता बॅटर. ती त्या बॅटचा रडार खाली आपण बोलतो ना, बॅटच्या खाली बॉल एक्झॅक्टली तिथे मी आला असा. यॉर्कर करायचे इंटेन्शन जरूर होते. प्रॉपर यॉर्कर नव्हता, पण आता ते काम झालं कारण की बॅटच्या रडारमध्ये नव्हता बॉल. त्यामुळे डॉट बॉलपासून समाप्ती पाहायला मिळते. पुन्हा फुल टॉस केलाय आणि लेग अंपायरचा इशारा काय तो पाहावं लागेल. इट इज नो बॉल. इट्स नो बॉल आणि +1 अशा 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने 17 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचतात. जीतने भरपूर चुका केल्यात. जाऊयात आपण टी व्ही स्क्रीन अंपायरकडे. बॉलिंग साईड हा रिव्ह्यू आहे. एक फेअर रिव्ह्यू तुम्हाला अलाउड केला जातो या स्पर्धेमध्ये. ॲक्शन रिप्ले आपण चेक करूयात. टी व्ही स्क्रीन अंपायर्स आमच्या चेक करतात. ज्यावेळेस बॅटवरती बॉल आला त्यावेळेस वेस्ट हाईटचा वरती बॉल डीप होतोय. की डीप जरी होत असेल तरी पण तो कमरेचा वर आहे. सगळ्या गोष्टींची पूर्तता आता आमचे तिसरे पंच करतील जरूर. बॉलची हाईट तर आहे जरूर आणि यस इट इज नो बॉल, कारण की भरपूर वर आहे तो बॉल, कमरेचा वर आहे बॉल आणि त्याच्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. आणि या षटकातील हा पहिला नो बॉल आणि आतापर्यंत वाईटचा जर विचार केला तर 2 वाईट फेकले, 3 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये डिलिव्हरीज आहेत. फ्रीडचा बॉल. चला फ्री हिटचा बॉल आहे आणि हा बॉल फेस करण्याकरिता लेफ्ट हँडेड बॅटर सध्या स्ट्रायकर एंडवर आहे. सरळी अस्त्यांवरती पण नाही काम होणार. आतापर्यंत 2 वेळा झालं की क्लीन बोल्ड झाले बॅटर, पण याआधी नो बॉल होता आणि आता फ्रीट होता. बघा आजच्या दिवसामध्ये जी टीम क्वालिफाय होईल ती टीम उद्याच्या दिवसामध्ये सेमीफायनल खेळणार आहे. या गोष्टीची नोंद घ्या. आज जी टीम क्वालिफाय होईल ती टीम उद्या सेमीफायनल खेळणार आहे. हो अजून एक आणखी एक चांगला बॉल आणि आता इथे धक्का मिळेल. विकेट क्रमांक 2.
नवीन बॅटर नितीन भरपूर वेगाने धावा बनवतात नितीन आणि या टीमचे सर्वात विध्वंसक बॅटर म्हणून ज्याला ओळखलं जातं. स्पेशली पिच हिटिंग बॅटिंग करणं पसंत करतात ते. सातत्याने पाहिलंय संघाला गरज असल्यावरती त्याने योग्य पद्धतीने बॅटिंग केली आहे. नितीन जाधव, नितीन पंडित माफ करा. 333 शफल केलं, बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग, फाईन लेगला खेळायचं होतं पण बॅटवर बॉल आला नाही. खरं तर प्रेडिक्शन बॅटरचे योग्य होते. 22च्या स्वरूपात धाव मिळेल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकाल त्याने बरोबर प्रेडिक्ट केलं होतं की हाफ ट्रॅकर बॉल आहे आणि जसा बॉलचा टप्पा पडला शफल केलं पण कनेक्शन नाही झालं. हा कनेक्शन असतं तर कदाचित मग डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग फाईन लेग त्याच्या डोक्यावरती बॉल पाहायला जरूर मिळाला असता पण भाग्यशाली राहिलाय गोलंदाज पार्थ. तिसऱ्या षटकामध्ये पार्थला आणलाय. पहिलं षटक प्रणील, जीत, आता पार्थ. त्या फलकावरती 19 धावा आतापर्यंत आहे. षटक क्रमांक चालू असताना तिसऱ्या क्रमांकाचा वेग वाढवावा लागेल आता गरजेचं आहे. नितीन ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील. त्याचबरोबर एकच धाव एका धावेच्या मदतीनं धाव फलक 20 आकड्यावरती जाऊन पोहोचताय. थोडा धावा कमी दिसत आहेत. जी सरासरी आहे ज्या पद्धतीने गाठायची होती स्टार्टिंगला ती नाही मिळाली. प्रणीलचं चांगलं षटक पाहायला मिळालं. जीतचं दुसरं षटक जरूर त्याने एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा दिल्या पण इन कंट्रोल बॉलिंग दिसली होती. ओव्हरऑल जे पण त्याने फेअर डिलिव्हरीज हाताळले ते चांगल्या पद्धतीने हाताळले त्यामुळे धाव फलक जे आहे ते कंट्रोलमध्ये आहे. आणि आता पार्थला आपण पाहतो पहिलीच धाव 22च्या स्वरूपामध्ये. त्यानंतर एक सिंगल आली आहे. डावकुरात असा लेफ्ट हँडेड बॅटर सध्या अनुष स्ट्रायकर एंडवर. 5 बॉल टाकलेला, उडवल्या बॉल हवेमध्ये, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता आणि त्यानंतर कॅच ड्रॉप झाली आणि 2 धावा तिकडे मिळवल्या गेल्या. इझी कॅच होती खरं तर, कारण की जिथे उभा होता फार जास्त एफर्ट्स टाकायची गरजच लागली नव्हती. अगदी सरळ हातामध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट फिल्डर तिकडे उभा आणि जिथे उभा तिथेच बॉल डायरेक्टली लँड झाला त्याच्या हातात पण ती कॅच कलेक्ट नाही करता आली आणि त्याच्यामुळे जर बघितलं गेलं तर जो विकेट येऊ शकला असता वाचलाय. एकदा फलकावर आता बनवली जाईल आणि या एका धावेच्या मदतीने धाव फलक वाढता धावा जाऊन पोहोचला गेला टोटल 23 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झालाय. या षटकामध्ये आतापर्यंत 4च धावा दिल्यात मागील 4 चेंडूमध्ये. पार्थला आपण पाहतो एक विकेट देखील त्याच्या नावावरती आला असता पण टोटल 5 वैयक्तिक 4 आहेत. एक 22च्या स्वरूपामध्ये धाव आणि आता जर बघितलं गेलं तर वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने 24 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचूया. चला टॉससाठी भविष्या 11 कासपडा चावे आणि दत्तकृपा धोंडा वडवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच यायचं आहे. हवेमध्ये टॉपेज लागली या फिल्डर पाठी कॅच कंप्लीट करतात आणि धक्का तिसरा. नितीन देखील माघारी परततील. प्रयत्न केला फिल्डर तिकडे एकदा फळकावरती. आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलक जाऊन पोहोचलं टोटल 25 लॉस ऑफ 3 विकेट. पहिल्या षटकामध्ये विकेट लेस होते गोलंदाज 8 धावा प्रणील. दुसऱ्या षटकामध्ये जीत आले 10 धावा दिल्या 2 विकेट त्याने मिळवले आणि तिसरं षटक पार्थचं. या षटकामध्ये वैयक्तिक त्याने 6 धावा दिल्या टोटल 7 आल्या या षटकामध्ये आणि 1 विकेट गमावला गेला आणि 3 विकेटच्या नुकसानवरती आतापर्यंत 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला आणि टोटल धावा फलकावरती 25 आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 शेवटचं आणि अंतिम
इथे ॲटलिस्ट 15 धाब्यांचा तरी विचार करावा लागेल. कारण की 15 धावा जर मिनिमम आला तर एक 40 बोलतो ना आपण 4 षटकांची मॅच असेल विकी तर 40, 5 षटकांची मॅच असेल तर 50 एक फायटिंग टोटल. प्रति षटकाच्या पाठीमागे 10चा सरासरी टीमला भरपूर जास्त सपोर्ट करते. पण तुमच्याकडे क्षमता असेल, तुम्ही बॅटर्सला नाचवू शकता, तर मग बॉलिंग देखील इकडनं चांगली होऊ शकेल. हवेत खेळायचा प्रयत्न केलेला पाठीमागे बॉल सरळ निघून जाईल सीमारेषा पलीकडे. धावा गरजेचं आहेत या षटकामध्ये आणि चौकारापासून सुरुवात केली आहे. एकोणतीस 29 पुन्हा हवेत खेळल्यात. फिल्डर पाठी आहेत. त्यांचा वर्ण बॉल चालला आणि लॉंग स्टॉप रिजन मध्ये आता बॉल नाही थांबणार. भरपूर वेगाने बॅक टू बॅक पहिला 2 चेंडूमध्ये आले 2. बॅटर्स नॉन स्ट्रायकर वरती त्याचा टी शर्टचा नंबर देखील 33 आहे. पण आणखी एक 4 येतोय. लगातारचा येणारा हा तिसरा चौकार. आणि धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचला 37 बॅक टू बॅक 3 चौकार एका पाठोपाठ 3 आले आणि स्पर्धेतले लगातारचे 3 चौकार. एक धाव फळकावरती आणि एका धावेच्या मदतीने आता धाव फलक जाऊन पोहोचले गेले. टोटल 38 या आकड्यावरती. 40 धावा आता तुम्हाला जरूर दिसतील. 4 बॉल फेकलेत. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार आले. त्यानंतर धाव फलकावरती एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं 38 38 धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठं षटक झालं, लांब षटक झालं. आतापर्यंत या षटकामध्ये 13 धावा. आपण एक मिनिमम 15चा विचार करत होतो, पण 15 प्लस येऊ शकतात. सो 15 प्लस आले तर 40 प्लस स्कोर जाऊ शकता. गरजेचं होतं या अंतिम षटकामध्ये मोठे फटके खेळणं गरजेचं होतं आणि ते काम केलंय. फुल टॉस बॉल आहे. फुल टॉस आणि फुल टोल सीमा बार. सिक्सर.
वेस्ट साईडचा खाली बॉल होता आणि त्याच्यामुळे सेफ असेल, पण धाबा 6 मिळतील आणि 6 धाब्यांच्या मदतीनं 40 अप स्कोर जाऊन पोहोचलाय आणि दोघांचे आता रिव्ह्यू समाप्त झालेत या डाबाचे. 44 धावा. सो एक सिक्सर आलं तर 50 होतील. ड्राईव्ह केल्या बॉलला फिल्टर आहेत पाठी, डायरेक्ट हिट, पण तिकडे प्रोटेक्ट करण्याकरिता कोणी नाही आहे. एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या माध्यमातून विकेट गमावला जाईल. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या 45-45. विजयाकरिता 46 धाव्यांचा वन असेल. आपण टॉससाठी जाऊयात. भविष्य 11 कासपडा चाबे आणि दत्तकृपा धोंडा वडवली या दोन टीममध्ये आपण येणाऱ्या नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. सो बोथ टीम कॅप्टन्स आपण टॉस बॉक्समध्ये जोडायचं आहे. दरम्यान सन्माननीय वंदेश कनकोस यांचा इथे शुभागमन झाला आणि त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय अनिलजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. आमचे गौरव यांचे पिताश्री आहेत अनिलजी पाटील आणि ही स्पर्धा जी आपण पाहतोय त्यांच्या पिताश्रीच्या पण नाव त्यांच्याच पिताश्रीच्या नावाने आहे. स्वर्गीय जानू दाजी पाटील यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. सो आपण टॉस करूयात. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. टॉस करूयात. चला टॉस करूयात. कासपाडा टीमचे कॅप्टन वडवली, टीमचे कॅप्टन धोंडा वडवली, दत्तकृपा धोंडा वडवली. कॉलिंग कोण देणार आहे? चला धोंडा वडवली संघाकडनं कॉल. हेड आणि टेल, छापा आणि काटा. काटा असा कॉल आहे. टेल इज द कॉल अँड व्हेर इज द टॉस? अँड हेड इट इज. सो टॉस जो आहे ते जिंकले कासपाडा. मी मांडीवर विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. कासपाडा टीमच्या कॅप्टनकडे जाऊया. टॉस जिंकलाय. सर्वप्रथमतः काय डिसाईड करणार आहेत? 4 षटकांची मॅच. फिल्डिंग करत असताना काय इंटेन्शन, काय प्लॅनिंग्स असतील? कारण की समोरच्या संघाने एक मॅच मैदानात खेळलेत, जिंकलेत आणि तुम्ही फ्रेश मॅच खेळताय. सो त्या इंटेन्शनने फिल्डिंग करत असताना कसे प्लॅनिंग्स असतील आणि काय बोलायचा प्रयत्न करा? कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि कोणावरती जास्त अपेक्षा? सनी आणि आहेत बरेच आहेत. ऑल दी बेस्ट असतील. जाऊयात आपण धोंडावडवली टीम त्या कॅप्टनकडे. लास्ट मॅच खेळले, लास्ट मॅचबद्दल काय म्हणायचा प्रयत्न कराल? खेळ आमचा चांगला चालला आहे आणि पहिले बॅटिंग पण चांगली झाली होती. त्यांनी चांगली साथ दिली. एकंदरीत जर बघितलं गेलं तर या मॅचमध्ये आता सर्वप्रथम तर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा? कारण की खेळपट्टीला तुम्ही आता ओळखलाय. 50+ तरी करण्याचा प्रयत्न करू. या सीझनमध्ये टीमचा परफॉर्मन्स, टीम बॅलन्स, टीम युनिटी कशी राहिली आहे? चांगली राहिलेली आहे. ही शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. टॉस रिपोर्ट. टीम कासपाडा वन दी टॉस अँड दे सिलेक्टेड बॉल फर्स्ट. चला मंडळी, नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत.
आपण पाहतोय स्वर्गीय जानू दादाजी पाटील यांच्या स्मरणार्थ माऊली चषक 2026 हा फॉर्मॅट पाहतोय. या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक पहिला आणि भरपूर चांगली स्पर्धा आपल्या भेटीसाठी. आयोजक सन्माननीय कैलासजी पाटील, सुपेगावचे गोड व्यक्तिमत्व आणि त्यांची फॅम टीम आणि ॲज वेल ॲज श्रावणी इलेवन पियंजे यांच्या विद्यमान आयोजनाने आपल्याला ही संपूर्ण स्पर्धा सध्या आपण पाहतोय. चला जाऊयात मॅचकडे. ओपनिंग पॅर्स गौरव आणि वेदांत. दक्षत शिंगोले कोणीच आपण पाहतो त्याचे बंधू, छोटे बंधू वेदांत. एक्झॅक्टली दक्षतचा जो बॅटिंग स्टान्स आहे तसाच उभा राहण्याचा वेदांतचा स्टान्स आहे. स्टान्स तर सेम आहे, खेळ पाहावं लागेल सेम येतं की काय. मला तयार होतोय शतक क्रमांक पहिलं, पॉवर प्लेचं शतक आहे. फर्स्ट बॉल ऑप्समच्या बाहेर पाहिलं होतं, सोडू दिलंय बॉलला, पण सोडू दिल्यानंतर नाही, अंपायर्स म्हणतात की लाईनच्या आतमधनं गेलाय. आणि त्यानंतर डॉट बॉल पासून सुरुवात झाली आणि धाव चेंडू पासून सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या क्रमांकाचा बॉल आहे, शॉर्ट बॉल आता भरपूर बाहेर केल्या. आता अंपायर जरूर तिकडे इंटरेस्टेड असतील आणि अंपायरचा हा पहा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. यस, इट इज अ वाईड बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव. याआधी देखील ऑप्शनच्या बाहेर बॉल होता, पण तो लाईनच्या आतमध्ये इम्पॅक्ट करत होता. आता जर बघितला गेला तर लाईनच्या बाहेरनं बॉल निघून गेलाय. आमट केल्या बॉलला भरपूर वेगाने निघून जाईल. सुपर स्ट्रोक, वेदांच्या बॅटमध्ये येतोय चौकार. च्या मदतीने आतापर्यंत टोटल 5 धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला. पहिला डॉट, मग त्यानंतर वाईड आणि त्यानंतर 4. सो एकंदरीत आतापर्यंत 5 धावा फलकावर आपण पाहतोय. शतक पहिलं मार्गस्थ असताना आणि सुरुवात चांगली हवी आहे, कारण की 45 धावा बनवल्या, 46चं टार्गेट आहे. मोठं आव्हान आहे. पुन्हा एकदा भरपूर चांगला स्ट्रोक आहे आणि हा बॉल देखील सीमारेषा पलीकडे सिक्सर. का खेळले ते वेदांत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण आणखी एकदा बघूयात आणि जितक्या वेळा तुम्ही बघाल ना त्या फटक्याची फिनिशिंग बघा किती चांगली आहे. ऑप्समचा बाहेर बॉल शॉट होता, बॉटम हँडचा वापर चांगला केला आणि अगदी रीचवर घेऊन हा टायमिंगवर ज्या पद्धतीने तुम्ही लेदर क्रिकेट पाहताना जो टायमिंगवरती खेळला जातो एक्झॅक्टली तसा एक्झिक्यूट केला हा फटका आणि एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनच्या पलीकडे. आणि जेव्हा पण बॅटर लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर्सला जो सिक्सर जोडतो ना, त्या बॅटरची ताकद किंवा त्याची स्ट्रेंथ दिसते. ऑन साईडला खेचून मारला, हवेमध्ये बॉल आहे, फिल्डर तिकडे नाही आहेत आणि एक टप्पा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ते वेदांत पॉवर प्लेमध्ये भरपूर चांगली बॅटिंग करतोय आणि स्पेशली फक्त फटके जोरकस नाही मारत, तो फील्डनुसार खेळतोय. कारण की आधी एक्स्ट्रा कव्हरला त्याने एक चौकार सिक्सर जोडला. जसा प्लेअर जो एक्स्ट्रा कव्हरला घेतला गेला, मिड विकेट आतमध्ये आणला, लगेचच तो मिड विकेटला खेळला. म्हणजे बघा कॅल्क्युलेटेड बॅटिंग. आणि पॉवर प्लेमध्ये हेच करायचं असतं की फील्डनुसार खेळायचं आहे. तुम्ही फील्डला जर गॅपला हंट केलं, गॅप शोधता आले तर मग तुम्ही बेस्ट आहात आणि तेच दाखवले पहिल्या 3 बॉलमध्ये.
हवेत खेळायचं आहे आता. मिस टाइम स्ट्रोक आहे. नितीन पोहोचतील. कॅच ड्रॉप झाली आहे. अर्धी गलती आणि त्याच दरम्यान 2 धावा फलकावरती बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलक वाढलाय. त्या फलकावरती धावा जाऊन पोहोचलं गेलं 15 आकड्यावरती. सुरुवात चांगली झाली आहे. 17 धावात या अंतिम बॉलवरती 2 धावा, 17 धावा फलकावरती गेल्या. पुन्हा हवेमध्ये उंचीवरती चढला बॉल आणि किक मिस टाइम. नितीनच होते तिकडे देखील पण आता कॉलिंग नव्हती. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळालं की तिसऱ्या धावेची कॉल आहे आता. रनिंग बिटवीन द विकेट देखील सुंदर आहे. दोघांचा तालमेल देखील चांगला आहे. 3 धावा फलकावरती आणि या 3 धाव्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. पाठलाग चालू आहे 46 46चा आणि 20 धावा म्हणजे ऑलमोस्ट असं म्हणावं लागेल की अर्ध्यावरचा टप्पा पार झाला. 18 बॉल 26 आता मॅच. कारण की पहिल्याच षटकामध्ये 20 धावा आल्या. स्टार्ट चांगला पाहायला मिळाला. पहिला डॉट बॉल, त्यानंतर वाईड, त्यानंतर चौकार, मग पुन्हा 6, मग पुन्हा 4, मग कॅच उठली, 2 धावा घेतल्या आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती जर बघितलं गेलं तर तिकडे देखील विकेट घेण्याची संधी होती पण ती कॉलिंग नव्हती दोन्ही फिल्डरमध्ये. खरं तर मी म्हणेन की नितीनला ती जास्त कॅच होती कारण की त्याला स्ट्रेट जायचा होता. दुसरा खेळाडू जो होता तो मिड ऑफ पासून रिटर्न येत होता. सो नितीनला जास्त संधी होती पण ती कॉलिंग नसल्यामुळे तिथे देखील कॅच ड्रॉप झाली आणि त्या फलकावरती टोटल 20 धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. आणि पहिल्या मॅचमध्ये जर बघितलं गेलं तर 47 धावा दत्तकृपा धोंडावडवलीने प्रथमतः बॅटिंग करत असताना डिफेंड केल्या गेल्या त्या धावा. या मॅचमध्ये बघा 46चा टोटल आहे आणि या 46चा टोटल जो आहे तो कशा प्रकारे पार होत आहे. 5 मिनिटांचा बरोबर अवधी घेतलाय हे षटक कंप्लीट करायला. सो इकडनं 10 मिनिटात येणारे पुढचे 2 षटक 1:29 झालेत. 1:39ला 10 मिनिटं कंप्लीट होतील. वेळ वाचवा. 1:40 झाले तर मग तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर होता बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव मिळेल आणि एका धावेवरतीच समाधान मानावं लागेल. या एका धावेच्या मदतीने 21 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्या. बोला तयार. हवेत खेळल्यात आणि बॉल सरळ निघून जाईल. सीमारेषा पार. सिक्सर. वरती धावा आतापर्यंत टोटल जाऊन पोहोचला गेला 27. स्विंग अँड मिस. डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सिंगल 6-0. ऑन साईडला पुन्हा एकदा मिड विकेटला खेळायचा प्रयत्न. फिल्डर तिकडे अडवतील बॉलला फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि आता इझिली 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि आज 2 धावेच्या मदतीने आता धाव फलक 29. स्विंग अँड मिस. डॉट बॉल निर्धाव चेंडू.
हवेमध्ये उंचीवरती बॉल फिल्डर पोहोचले आणि आता कॅच कंप्लीट केली आहे. धक्का मिळत असताना पहिल्या क्रमांकाचा ब्रेक थ्रू खरं तर आधी हवा होता, पण अजूनही वेळ नाही गेलेली. विकेट षटक देखील कंप्लीट झाले. 2 आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 28, 29 आणि 29 वर 1. धावांच्या पॅनल्टीच्या सामोरं जावं लागेल, कारण की ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. सो पॅनल्टी ऍड करून टोटल 31, 31 धावा. आणि आता विजयाकरिता 15 धावांची गरज आहे. 12 बॉल 15. बारा 15. अजय आलेत षटक क्रमांक 30 घेऊन. पेनल्टीमेट षटक या षटकामध्ये कमीत कमी 4 ते 5 धावा दिल्या, 1 ते 2 विकेट मिळवले तर मग काम बनवू शकतं. कारण की अंतिम षटकामध्ये ॲटलिस्ट मी तर म्हणेन की 10-12च्या प्लस धावाव्यात, तर मग बॉलरसाठी तो बेनिफिट असतो. 10 प्लस या 12 प्लस ठेवला तर म्हणजे त्या 10च्या आतमध्ये आला तर मग थोडं इझी होऊ शकतं. पहिला बॉल क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न केला, फाईन लेगला. आता वेगाने बॉल चालला, फिल्डर अडवतील तिकडे. ते बॉल होता, पण 2 धाबा नाही वाचू शकत. 2 धाबा मिळवल्या गेल्या आणि या 2 धाब्याच्या मदतीनं फलक वाढतं देखील. धावा जाऊन पोहोचला 33 आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. आता 11 मध्ये जर बघितलं गेलं तर 11 मध्ये 13 धावा बनवायच्या आहेत विजयाकरिता. 11 रन्स अँड 11 बॉल्स अँड रिक्वायर्ड रिमेनिंग 13 रन्स. समोर खेळायचं होतं, स्वतःचा फॉलोथ्रू सोडला, बॉलला स्टॉप केलं, डॉट बॉलची समाप्ती. अशा प्रकारे बॉलिंग करायची. प्रॉपर बॉल होता, अगदी समोर टाकला गेला, बॅटचा तर खाली लागला अगदी, आणि त्याच्याचमुळे तो बॉलला तेवढा डिस्टन्स नाही मिळाला. निर्धाव चेंडूपासून समाप्ती, आणि निर्धाव चेंडूची समाप्ती झाल्यानंतर आतापर्यंत बॉल फेकून झाले टोटल 2. त्या फलकावरती धावा आपण पाहतो 33. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी राहतो आणि या 10 मध्ये 13 धावा बनवायच्यात. शॉर्ट बॉल हवेमध्ये उंचीवरती बॉल, कारण की बॅटचा वर लागला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने ते काम केलंय. विकेट आला. मॅचमध्ये आता खलाटणी पाहायला मिळेल.
4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती आता एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 34 जुनी 12 धावा फलकावरती जोडायच्या. 46 46 आव्हान आहे. तिसरं पॅनल्टीमेट षटक अजय ते काम करतो आणि अजय थोडं का होईना पण मॅचमध्ये चेंज करायचा प्रयत्न चालू आहे. हर्षचे बंधू यश सध्या स्ट्राईकवर आपण पाहतोय. कुशल आणि यश या दोघांवरती आता जिम्मेदारी असेल. कुशल देखील बॅटिंग करू शकतो, जो की स्पेशली 4th 5th या 6 नंबरवरती पिच हिटिंग बॅटिंग करिता त्याला ओळखलं जातं आणि त्याला या पोझिशनवरतीच पाठवतात. समोर खेळायचा प्रयत्न केला, स्ट्रेट बॅटने फटका खेळल्यात आणि एक टप्पा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा 4. आणि आता चौकाराच्या मदतीने 38 7 चेंडू आणि विजयाकरिता 8 धावांची गरज आहे. बोलत यार पास बॉल या षटकातील शॉर्ट बॉल वेगवान होता, इसरार होता आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. षटक क्रमांक 3 समाप्त झाला. तर विजयाकरिता 6 बॉल आणि 6 मध्ये 8 धावांची गरज आहे. विजयाकरिता आता 6 बॉल आणि 6 मध्ये 8 धावांची गरज आहे आणि अंतिम फायनल शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता संदेश लांडलाय. एकतर 2 धावा पानेट्टीच्या ज्या दिल्या गेल्यात त्याचा इम्पॅक्ट पडेल का पाहावं लागेल. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. 2 धावा पानेल्टीच्या नसतील तर नसत्या दिल्या तर मग 10ची गरज असते. पण मी म्हणेन की जे काही झालं ते विसरून आता काय करता येईल त्यावर फोकस करावं लागेल आणि तिथेच रिझल्ट मिळू शकता. हवेत खेळल्यात, उंचीवरती बॉल आहे, फिल्डर पाठी पहिल्या बॉलवरती विकेट घेतली आहे. स्वतः मॅचमध्ये ट्विस्ट. बॉलवर आणि आता 5 मध्ये 8 बनवायचे आहेत. थोडा आता दबाव जरूर दिसेल कारण की सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती विकेट आल्यावरती बॉलरचा कॉन्फिडन्स वाढतो आणि बॅटिंग लाईनअपवरती दबाव येतो आणि ते देखील जेव्हा अंतिम षटकामध्ये अशा पोझिशनवरती मॅच असेल. ऑन साईडला खेळायचं आहे. खेळता शरी दुसऱ्या धाब्याचा कॉल तर केलाय, एकच बनवली आहे. स्ट्राईकर यश गरजेचं होतं ते देखील कारण की यशच्या बॅटमध्ये कॉन्फिडंट फटके निघालेत. समोर खेळला होता पार्थ आहेत नवीन बॅटर.
4 चेंडू 7 धाब्यांची गरज आहे. 4 मध्ये 7 हव्यात. संदेश हा विजयाचा संदेश लिहिण्याकरिता चाललाय की काय? क्रॉस बॅटने खेळलेत. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे. एक बनवली आहे. फिल्डर पोहोचले. दुसऱ्या धाब्याचा कॉल. फेकी झाली आहे. नाही धाव. धाव नाही मिळणार. नाही रन नसेल. एकच धाव. कारण की आपण ज्या पद्धतीने आपल्या भिवंडीमध्ये म्हणा या आपल्या कवाड अंबाडी असोसिएशनमध्ये म्हणा आपण हे रूल स्ट्रिक्टली फॉलो करतो की तुम्हाला दोन्ही एंडने स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. जे की एकाच एंडने सुटली होती. दुसऱ्या एंडने देखील स्ट्राईक सुटली असती तर कदाचित मग ही दुसरी धाव असती किंवा विकेट असता. पण ते व्हॅलिड नाही आता मांडलं जाणार. एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचला गेला. 4-0 विजयाकरिता 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. जरूर सुरुवात पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या. त्यानंतर 9 त्यानंतर 7 म्हणजे एक डिसेंडिंग ऑर्डर. त्या इमारती त्या छोट्या छोट्या होत गेल्या आणि अंतिम षटकामध्ये 8 धावा ठेवल्या होत्या. सो एकंदरीत जर बघितलं गेलं तर ज्या पद्धतीने खेळ चाललाय ओव्हरऑल जशी डिसेंडिंग ऑर्डर चालली आहे असं वाटतं की धावा डिफेंड होऊ शकतात पण क्रिकेट आहे. 3 मध्ये 6ची गरज आहे. सो एखादा मोठा फटका 3 बॉलमध्ये एखादा चान्स अंपायरचा इशारा काय होता? डॉट बॉल. आता थोडं दबाव वाढेल कारण की 2 मध्ये 6 बघण्याचा दृष्टिकोन की आता मोठा फटकाच हवा आहे. 3 मध्ये 6 किंवा 6 मध्ये जेव्हा 8ची गरज होती मी म्हणेन की मोठ्या फटक्याऐवजी सिंगल डबलचं जर प्लॅनिंग्स केले असेल तर कदाचित मॅच ही वन हँडेडली हातामध्ये करता आली असती. पण मोठे फटके मारायला गेले त्याच्या माध्यमातून डॉट बॉल आले विकेट गमावले गेले आणि तिकडेच प्रेशर वाढला. आता 2-6 हवेत खेळले आहेत. क्रॉस बॅटने फिल्डर तिकडे आहेत आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा 4. सो आता एक बॉल आणि विजयाकरिता कंपल्सरी चेसिंग आहे. 2 धावेची गरज आहे आणि जी की आपण चर्चा केली होती 2 धावाच्या पॅनल्टीच्या त्या महाग पडू शकतात शेवटच्या अंतिम क्षणी आणि जर त्या पॅनल्टीच्या धावा नसतात तर एक 4ची मॅच असती. रिप्ले पहा. ॲक्शन रिप्ले पुढे टाकलेला बॉल क्रॉस बॅटने स्ट्रोक जरूर खेळला. फिल्डर तिकडे आणि ओहो नाही जमलं त्याला. खरं तर त्या क्षेत्रामध्ये जर बघितलं गेलं तर डबल माइंड तर बॉल फिल्टर झाले जरूर पण तो थोडं स्लोप आहे. त्यामुळे वेगाने जेव्हा बॉलकडे येतो आणि बॉल जेव्हा शरीराकडे येतो थोडंसं तिथे दमछाक होतो. आणि आता अंपायरचा इशारा काय येतोय? डॉट बॉल आणि जिंकली आहे मॅच. चला मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचचा हिरो त्याच्या बॅटमधनं लगातारचे 3 चौकार आले आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये त्याने 8 धावा डिफेंड करत असताना एक विकेट घेतला. संदेशला देऊयात आपण मॅन ऑफ द मॅच. लगातारचे 3 चौकार देखील जोडले त्याने बॅटिंगवरती. 6 बॉलमध्ये 8 धावा देखील त्याने डिफेंड केल्या आणि एक विकेट देखील घेतला. सो आपण संदेशला देऊयात मॅन ऑफ द मॅच.
आणि सन्माननीय सचिनजी वाकडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण संदेशला प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात. भरपूर चांगला खेळ संदेशच्या माध्यमातून खरं तर तो विजयाचा संदेशच त्याने दिला होता आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आपण देऊयात आणि लगेच जाऊयात नेक्स्ट मॅचकडे. आणि जशी मॅचला सुरुवात केली जाईल रोहित गोरले जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद मोनिश सर. चला तर वलियात सामनेकडे आपण पाहणार आहोत. भविष्य 11 कासपाडा चावे विपक्ष दत्तकृपा धोंडा वडवली या दोन बलाढ्य संघांमध्ये आपण सामना रंगताना देखील पाहणार आहोत.